आणि मंत्री नितेश राणेंनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांना चांगलंच डिवचलं। महाविकास आघाडीच्या सरपंचांना निधी मिळणार नसल्याचं वक्तव्य नितेश राणेंनी काल भर सभेत केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं। ज्यांना निधी हवा असेल त्यांनी भाजपत यावं असं थेट आवाहन त्यांनी सरपंचांना केलं आणि एकच खळबळ माजली। त्यांच्या या वक्तव्याचा जितेंद्र आव्हाड आणि आदित्य ठाकरे दोघांनीही जोरदार समाचार घेतलाय। जिल्हा नियोजनची निधी असेल, पक्षाची कुठली सरकारची निधी असेल, ही फक्त महायुतीच्याच कार्यकर्त्यांना भेटेल, बाकी कोणालाही भेटणार नाही, कोणालाच भेटणार नाही। मी माझ्या लोकांना सांगितलेलं आहे, उबाटा आणि महाविकास आघाडीच्या गावांचे सरपंचांची यादी काढा। जिथे जिथे उबाटा किंवा महाविकास आघाडीचे सरपंच असतील, पदाधिकारी असतील, ती त्या गावामध्ये एकही रुपयाची निधी देणार नाही, एवढं मी तुम्हाला आजच सांगतो। काही देणार नाही। कोणाला गावाचा विकास करायचा असेल इथे येऊन प्रवेश करून जावा, भरघोस कामं होऊन जातील, नाही तर विकास होणार नाही। आता तुमचा एक मंत्री डायरेक्ट बोलतो मी एकाही सरपंचाला निधी मिळू देणार नाही, यायचं असेल तर माझ्या पक्षात या। काय नाही पटत तुमचा नाव आमचा राजकीय दृष्ट्या? आम्ही लढतो आहोत, लोक आम्हाला निवडून देतात। तो निधी काय तुम्ही घरनं नाही, तुमच्या शेतात येत नाही। जो महसूल जमा होतो महाराष्ट्रातनं त्याच्यातनं देता, तोही देताना तुम्ही त्याच्यात भेदभाव करता। बरोबर आहे। आता तुम्हीच ठरवा हे राज्य चाललंय कुठे आणि कसं आणि कोण असं चालवतं राज्य। आमच्या वेळी असं कधी झालं नव्हतं। आणि मग ही जी एक इन्सिक्युरिटी आहे ना, ही एवढ्यासाठीच आहे कारण भाजपला पण माहिती आहे की महाराष्ट्राची निवडणूक हे स्वतःच्या ताकदीवर जिंकलेले नाहीयेत। निवडणूक आयोगाचा आशीर्वाद त्यांच्यासोबत नसता, काय हाताची गरज त्यांना पण आहे, पण तो निवडणूक आयोगाचा हात घेतात, काँग्रेसचा हात घेत नाही। आणि 2च दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिल्या गेलेल्या महादजी शिंदे पुरस्कारावरनं एक वाद सुरू झालाय, जो वाद अजूनही थांबलेला नाही। या सत्कारावरनं खासदार संजय राऊतांनी केलेल्या टीकेला भाजपचे खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं। उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडनं मराठ्यांच्या स्वाभिमानाचा अपमान केला गेलाय असा आरोप केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदेंनी केला। हे सर्व काही मराठा समाज पाहतोय असा इशाराही त्यांनी दिला। त्यावर वीर महादजी शिंदे हे महान स्वाभिमानी मराठा योद्धा होते, त्यांच्या नावे पळपुट्यांना पुरस्कार देणं हा महादजी शिंदेंचाच अपमान आहे असं प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिलं। एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देण्याविषयी आमचं काही म्हणणं नाही, पण कोणाच्या नावानं देताय याला आमचा विरोध आहे। महादजी शिंदेच्या नावानं पुरस्कार तुम्ही कोणाला देताय? तुम्ही महादजी शिंदेची प्रतिष्ठा कमी केलेली आहे, तुम्ही तुमच्या पूर्वजांची प्रतिष्ठा कमी करताय, एका योद्ध्याची प्रतिष्ठा कमी करताय। तुम्ही जयाजीराव शिंदेच्या नावानं पुरस्कार द्या, आमचं काही म्हणणं नाहीये। आणि यानंतर बातमी न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची। महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानीच्या प्राचीन गाभाऱ्याला तडे गेल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं सर्वप्रथम समोर आणली। या बातमीनंतर पुरातत्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीनं या मंदिराची पाहणी केली आहे। अत्यंत गुप्तपणे झालेल्या पाहणीनंतर पुजाऱ्यांनी मात्र नाराजी व्यक्त केलेली असून गाभाऱ्याच्या मूळ स्वरूपाला धक्का लागू नये अशी मागणी केली जाते। 3.5 शक्तिपीठांपैकी एक आणि अवघ्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्याला तडे गेलेले आहेत। गाभाऱ्यातली शिळा पहा, या शिळेला तडे गेल्याचं अगदी स्पष्टपणे दिसतंय। पण तडे गेलेली ही एकच शिळा आहे असं नाही, तर गाभाऱ्यामधल्या अनेक शिळांना काहीसे असेच तडे गेलेत। त्यामुळे सुरक्षेचा प्रश्न उद्भवलाय। राज्यभरातनं दररोज हजारो भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात, त्यामुळे मंदिराची सुरक्षा विशेष महत्त्वाची मानली जाते। गाभाऱ्याला तडे गेल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं सर्वात आधी दाखवली होती। त्यानंतर मंदिर संस्थाननं पुरातत्व खात्याच्या माध्यमातून या मंदिराचं स्ट्रक्चरल ऑडिट केलंय। यात मंदिराची बोरोस्कोपी चाचणी पार पडली, ज्यात मंदिरात वापरल्या गेलेल्या विविध बांधकाम साहित्याची तपासणी केली जाईल। क्षकिरण तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं गर्भगृह आणि शिखराच्या आतल्या भागातही तडे गेलेत का, तसंच त्याचं काही नुकसान झालंय का याचाही उलगडा करण्यात येणार आहे। तर ग्राउंड पेनेट्रेटिंग रडार तंत्रज्ञानाद्वारे मंदिराचा पाया आणि भूगर्भातल्या स्थिरतेची तपासणी पार पडेल। पुरातत्व विभागानं अतिशय गुप्तपणे रात्रीच्या वेळी ही तपासणी केली, त्यामुळे पुजाऱ्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे। तुम्ही अशा प्रकारचं होल पाडत असाल
जुन्या वास्तूला, तर या ठिकाणी मंदिराचा कुठला तर सक्षम अधिकारी किंवा मोठे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं होतं. सुधारणा झाल्या पाहिजे ही भूमिका आमची राहील, परंतु पूर्णपणे मंदिर हे पाडून नव्यानं बांधकाम करू देण्याचा जो घाट काही लोकांनी घातलेला आहे तो आम्ही हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही. या पाहणीत मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यातील आणि सभामंडपातील दगडी खांब आणि कर्णशिळांमध्ये तडे असल्याचं दिसून आलंय. ही म्हणजे देवीचं मेन गाभारा आहे तो तसा नुसता चुनामातीनं मग टाकलेला. 1993 सालच्या भूकंपानंतर मंदिराच्या शिखराचं बळकटीकरण केलं गेलं होतं. मात्र त्या दुरुस्तीमुळे शिखरावरती अतिरिक्त भार येऊन मूळ दगडी रचनेत तडे गेल्याचं दिसून आलं. 3ही चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाल्यावरती मंदिराच्या गाभाऱ्याची आणि शिखराची पूर्णपणे दुरुस्ती करावी का याचा निर्णय प्रशासनाच्या सहमतीनं घेतला जाईल. तर कोणतीही डागडुजी करण्याआधी पुजाऱ्यांना विश्वासात घ्यावं असं मत पुजाऱ्यांनी मांडलंय. स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग वगैरे जे आहेत तर त्यांचं स्टडी करून आणि आपल्याला बरेचशा वेगवेगळ्या टेक्निक्स पण आहेत. नॉन इन्व्हॉल्व्ह टेक्निक त्याला ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार वगैरे म्हणतात, की आतले दगड कसे आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये त्याची क्षमता आहे का पुढचे 100, 200, 400 वर्ष मंदिराचा जो भार आहे तो ते पेलवू शकतील का, तर त्याचा स्टडी करून साधारणतः एक आपल्याला म्हणजे एक 8-10 दिवसामध्ये कळवणार आहे. मंदिरमध्ये जो बदल घडायचा आहे तो मेन गाभारा आहे, तो ऐतिहासिक गाभारा असल्यामुळं पुजारी विश्वासात घेणं गरजेचं आहे. आम्ही परवा मिटिंगमध्ये असे काही गोष्टी सुचवल्यात मंदिर संस्थांना, की मंदिर गाभाऱ्याचं काम करत असेल तर कुठल्या सुरक्षित त्याला सांगाडा वगैरे काय करणार आहेत का नाही, देव कुठं ठेवणार, ह्या विषयी आमची बरीच चर्चा झालेली आहे, पण ते आम्हाला कुठंच उलगडा आमचा होत नाही. प्रशासन आणि पुजाऱ्यांमध्ये वाद होत असताना भाविकही मंदिराच्या प्राचीन रचनेला धक्का लागू नये अशी भावना व्यक्त करतात. पुजाऱ्यांना आमच्या एवढ्याच भावना आहेत की मंदिर प्राचीन काळातलं आहे, याची डागडुजी पण प्राचीन काळापर्यंत झाली पाहिजे. जर नवीन टेक्निकनुसार केली तर जे पुरातत्व आहे आमच्या पुढच्या पिढीला बघायला ते भेटणार नाही. तर जे जसं जुन्या पद्धतीने चालू आहे तसंच पुढे पण चालत राहावं हीच आमची अपेक्षा आहे. 12व्या शतकातील या मंदिरावर अफजल खानानं तसंच निजाम काळात रजाकारांनी आक्रमण केलेलं. 1993 सालच्या भूकंपाचा धक्का सुद्धा मंदिरानं सहन केलाय. आजवर जी संकट आली त्यातून हे मंदिर उभं राहिलंय, मात्र त्याच्या शिडा आता कमकुवत झाल्यात, त्यामुळे डागडुजी गरजेची बनली आहे. मंदिराच्या मूळ स्थापत्य शैलीचं जतन करताना भाविकांची सुरक्षा आणि ऐतिहासिक वारशाचं रक्षण या दोनही गोष्टींचा विचार प्रशासन करेल अशी अपेक्षा व्यक्त होते. बालाजी निरफळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरीमध्ये माघी पौर्णिमेनिमित्त मोठी यात्रा भरली आहे. भंडारा खोबऱ्याच्या उधळणीमध्ये शिखरी काठ्यांनी या यात्रेसाठी लाखो भाविक जेजुरीत दाखल झाले. आज संगमनेर इथनं आलेल्या मानाच्या काठ्यांची शिखर भेट संपन्न झाली. त्यानंतर दुपारी 1च्या दरम्यान सुपे येथील खैरे यांची आणि जेजुरीतल्या अहिल्यादेवी होळकर यांच्या मानाच्या काठीची शिखर भेट पार पडली. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविक गडावर हजर होते. आणि या पक्षप्रवेशाच्या वेळेला रत्नागिरीचे आमदार उदय सामंत, राजापूरचे आमदार किरण सामंत हे सुद्धा उपस्थित होते. विधानसभेच्या निवडणुकीत राजन साळवी यांना किरण सामंतांकडनं पराभव पत्करावा लागलेला. एकनाथ शिंदे, राजन साळवी, उदय सामंत आणि किरण सामंत हे सगळेजण एकाच गाडीतनं या पक्षप्रवेश सोहळ्याला हजर राहिले. जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं मी आज आपल्याला शब्द देतो की ज्या ज्या ठिकाणी शिंदे साहेबांची ताकद वाढणार असेल, ज्या ज्या ठिकाणी शिंदे साहेबांचे हात बळकट होणार असतील, तिथं कुठचंही कॉम्प्रोमाइज करायला उदय सामंत आणि किरण सामंत तयार आहेत. हे जाहीररित्या आज या ठिकाणी मी सांगतो. कुठेही विकास कामामध्ये अन्याय होणार नाही, कारण शेवटी आपण कुटुंब म्हणून काम करतो आणि आपल्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत. 3 वेळा आता पण आमदार झाले असते. एक किरण सारखा मला आणि उदय सामंत सांगत होते त्यांना बोलवा आणि तिकीट द्या. म्हणजे बघा, स्वतः किरणला आमदार होण्याची संधी असताना किरण सामंत स्वतः राजन साळवींना तिकीट देण्यासाठी आग्रह धरत होते. पण ठीक आहे, काही गोष्टी योगायोग लागतो आणि आज तो योग आलाय. आणि उद्धव ठाकरेंना सोडचिठ्ठी देत राजन साळवींनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतला. राजन साळवींच्या याच प्रवेशावरनं ठाकरेंच्या पक्षानं टीकेचे बाण सोडलेत.
हे जे पळून जातात ना, हे जय महाराष्ट्र नाही, हे जय गुजरात वगैरे करतात, जय भाजप करतात, जय महाराष्ट्र करत नाहीत. कारण जो व्यक्ती घाबरून, केसेसना घाबरून, भ्रष्ट असल्यामुळे पळून जातो, पैशाच्या स्वार्थासाठी असेल किंवा स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी असेल पळून जातो ना, तो जय महाराष्ट्र कधी बोलू नाही शकत. त्याच्यामध्ये फार काय मला आश्चर्य वाटलेलं नाही आहे की राजन साळवेंचा विधानसभेमध्ये पराभव झाल्याच्या दुसऱ्या दिवशीपासूनच त्यांनी भविष्याकरता मार्ग शोधायचा जो प्रयत्न केला होता, त्याच्यातून भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याचा सुतोवाच त्यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन केला होता. पण त्यांचं दुर्दैव की भारतीय जनता पक्षाने त्यांना दरवाजे बंद केले आणि त्यामुळे नाईलाजास्तव पुनश्च एकदा त्याच ज्यांच्याशी लढले त्यांच्याच हाताखाली जाऊन शिंदे गटाच्या सामंत कुटुंबियांच्या हाताखाली जाऊन त्यांना काम करावं लागतंय, हे त्यांचं दुर्दैव आहे. असं आहे की राजन साळवी नेहमी मी एकमेव निष्ठावान म्हणायची, मी एकव निष्ठावान. आता स्वतःला बिरुदावली जेव्हा एखादा माणूस लावतो त्यावेळेला लोक सुरुवातीला ते तर लोकांना अप्रूप वाटतं, पण नंतर तो विषय हा लोकांच्या दृष्टीने चेष्टेचा होतो. आता उद्या किंवा आज आपण म्हणता त्या पद्धतीनं राजन साळवींचा जर पक्षप्रवेश झाला तर हे राजन साळवींनाच विचारा की आता ही बिरुदावली तुम्हाला लावावी का, हे त्यांना विचारा.